हरिपाठ अभंग 18 भाग दुसरा। दुसऱ्या भागामध्ये शेवटच्या 2 चरणात माऊली सांगतात की मनोमार्गे गेला येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ। मनोमार्गे गेला म्हणजे काय की जो मनाच्या मार्गाने जातो। मन माणसाला अनेक ठिकाणी भरकटत नेतं, मन माणसाला स्थिर होऊ देत नाही। मनाची व्याख्या करायला गेला तर मन इंद्रियांना त्याच्याकडे वळवून घेतं आणि नको त्या गोष्टी करवून घेतं। असं म्हणतात की मनाचा वेग हा सर्वात जास्त असतो। क्षणात इथं असलेलं मन एका क्षणात दुसरीकडे जातं। मग असं मन जेव्हा सैराभैरा धावतं, त्या मनाला कोणत्या गोष्टीचा अंकुश राहत नाही, त्यावेळी मात्र मन माणसाला वाईट कर्माकडे झुकवतो। जी कोणी व्यक्ती त्या इंद्रियांच्या वशाला जाऊन भौतिक सुखामध्ये गुंतून राहते, त्या व्यक्तीला खरा आध्यात्मिक सुख आणि खरी काय जीवनाची व्याख्या आहे या गोष्टी समजत नाहीत। माणसाला जेव्हा आमाप आलेला पैसा, विषयाची प्रति त्याची आवड आणि इंद्रियांचा त्याच्यासोबत संबंध आला की त्याला असं वाटतं की आपण सुखामध्ये नालोत। परंतु असं मिळणारं सुख हे चिरकाल न टिकणारं, उलट आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जाणारं ठरू शकतं। म्हणून इंद्रियांवर, मनावर अंकुश हवा। आपण ज्याप्रमाणे इंद्रियांवर अंकुश ठेवलं तर आपल्याला खरं सुख काय आहे हे आपल्याला कळू शकतं। म्हणून चुकीच्या गोष्टींची संगत धरणं, वाईट गोष्टीचं खाणं पिणं करणं, अशा गोष्टी, असभ्य वर्तन करणं, अशा गोष्टीचा भेटणारा आनंद हे केवळ क्षणिकसाठी असतो आणि माणसाला विनाशाकडे घेऊन जाणारा असतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, मनाविषयी जर बोलायचं झालं तर मनाबद्दल अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या मिळतात। अनेक संतांचं मनाविषयीचं विवेचन कळतं। त्याचप्रमाणे संत बहिणाबाईंची एक कविता आहे की त्या कवितेमध्ये बहिणाबाई मनाला कसं सांगतात की कशा एखाद्या पिकामध्ये ढोरं शिरल्यानंतर, गोरे जनावरं शिरल्यावर परत वापस निघत नाहीत, त्याप्रमाणे मन होतं। मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं। अशा मनापुढे जर आपण हतबल झालो तर मात्र खरं आपल्याला सुख काय आहे हे कळणार नाही। अनेक देव, ऋषीमुनी, साधू, संत हे सुद्धा या मनापुढे अस्थिर झालेले आहेत। त्यांचं देखील संयम ढाळलेला आहे असं हे मन, आणि ह्या मनाची चंचलता असते। माऊली सांगतात की याच मनावर जर आपण विजय प्राप्त केला, याच मनावर जर आपण विजय मिळवला तर मात्र आपल्याला खरं आध्यात्मिक सुख, जीवनातलं सुख कळू शकतो। म्हणून हरिपाठी जो स्थिरावतो, हरीच्या नामस्मरणामध्ये जो स्थिर राहतो त्यालाच खरं सुख समजतं। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला मात्र ज्ञानदेवा म्हणजे स्वतःला मला हरिनामाचीच गोडी आहे आणि त्या हरिनामाचीच जोडी मला आवडते, त्यामुळं सर्व असं सुख मला मिळतं आणि हे रामकृष्ण नावाचं सुख मला सदा सर्व काळ माझ्यासोबत असतं। म्हणून मला ह्या सर्व सुखाचा चांगला फायदा होत असतो। जय जय रामकृष्ण हरी।